हा तोच भंडारा डोंगर आहे जिथे संत तुकाराम महाराज यायचे. या निसर्गाच्या सानिध्यात वृक्षांच्या सहवासात ध्यानस्थ व्हायचे, अभंग लिहायचे. हा तोच भंडारा डोंगर आहे जिथं वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे अशा प्रकारची रचना करून निसर्गाप्रती आपलं प्रेम दाखवले त्यांनी. पण त्याच भंडारा डोंगरावर वृक्ष कमी आणि सिमेंटचं जंगल जास्त झालंय. येथील ट्रस्टने फार भव्य, दिव्य आणि कोरीव काम असलेलं सुंदर सुबक मंदिर बांधलेलं आहे संत तुकाराम महाराजांचं. बांधायला सुरुवात केलेली आहे. छान उपक्रम आहे, खूप मस्त. पण याच डोंगरावरती त्या मंदिराला यायला 25 फूट मोठा रोड बांधलाय, ज्याकरता हजारो झाडे तोडावी लागलेली असतील. संत तुकाराम महाराजांच्या आवडीच्या भंडारा डोंगरावर पोखरून झाडे तोडून हा रस्ता बनवला गेलाय. याच आवडीच्या डोंगराला पोखरलं गेलेलं आहे, तोडलं गेलेलं आहे त्या रस्त्यासाठी. आणि तेवढं असूनही तिथे भक्तजन कमी आणि लफडी करणारी मुलं मुली त्या डोंगरावरती हातात हात आणि गळ्यात गळे घालून हिंडताना जास्त दिसले. खरं तर त्याच डोंगरावर हिरवीगार झाडी, मोठे वनस्पती उद्यान किंवा असं काही असतं तर किती छान वाटलं असतं ना, किती सुंदर वाटलं असतं. एवढ्या वृक्षांची कत्तल करून मोठा रोड बांधण्यापेक्षा संत तुकाराम महाराजांसारखीच ही माणसं, भक्तजन सुद्धा चालत गेली असती, वर गेली असती चालत, तर गेल्यावर वर स्वर्गासमान हिरवागार डोंगर बघून सर्वांना हेच म्हणावं वाटलं असतं की वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे. तुमचा अभिप्राय, तुमचं मत या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्या डोंगरावरती काय बघायला आवडलं असतं. हे भव्य दिव्य सिमेंटचं जंगल की तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांना आवडणारा तो हिरवागार निसर्ग, हिरवागार तो भंडारा डोंगर. नक्की